राज्य सरकारनं पेपर फुटीवर एक मंत्रालय स्थापन करावा आणि एका मंत्र्यामार्फत पेपर वाटप करत बसावं, इम्तियाज जलीलांचा टोला। पेपर फुटीवर एक नवीन डिपार्टमेंट स्थापन करावं, पेपर फुटीचा एक नवीन मंत्री नेमावा, हिम्मत असेल तर भाजपनं संविधानाच्या मूळ प्रतीतून टिपू सुलतानचा फोटो हटवून दाखवावा। एमआयएम पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। बुधवारी सायंकाळी जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी इम्पिरियल पॅलेस या ठिकाणी इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाबाबत इम्तियाज जलील यांनी अतिशय मार्मिक टोला लगावत राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यात पेपर फुटी मोठ्या प्रमाणात होती आहे। मला तर असं वाटतं सरकारनं पेपर फुटीचं एक नवीन डिपार्टमेंट करावं, त्यावर एक मंत्री ठेवावा, पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटप कराव्यात, अशी इम्तियाज जलील यांनी केली आहे। भाजपमध्ये हिम्मत असेल तर संविधानाच्या मूळ प्रतीतून टिपू सुलतानचा फोटो काढावा। मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतान यांच्या फोटोवरून पुन्हा एकदा वादळ निर्माण झालंय। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी महापुरुषांच्या फोटोसोबत टिपू सुलतानचा फोटो लावलाय। माजी खासदार वर्सेस एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यावर बोलताना स्पष्ट सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये हिम्मत असेल तर त्यांच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये संसद भवनात जावं, संविधानाच्या मूळ प्रतीत असलेल्या टिपू सुलतानचा फोटो हटवून दाखवावे, असं ओपन चॅलेंज माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप नेत्यांना केलं। मालेगावमध्ये जे आहे उपमहापौरांनी जे आहे त्यांच्या दालनामध्ये परत एकदा जो आहे तो टिपू सुलतानांचा फोटो लावलेला आणि त्यांच्यावरती टीकेचं सुरू असं पाहताय। आता काय हे की आपल्याला काहीतरी पाहिजे ना, म्हणजे साखराच्या भावाचा आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना, कोणी विचारणार नाही। मेन स्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसपे काय भाववाढ सुरू आहे। कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हेच झालेला आहे। आता हे जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे काढून लावणार आहे। तुमची सरकार आहे भाजप सोबत, लोकसभेमध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ते ओरिजिनल संविधानाची कॉपी जे आहे ते लोकसभेची लायब्ररीमध्ये इतकं चांगल्या काचेच्या फ्रेममध्ये त्याला ठेवण्यात आली। आता त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टिपू सुलतानची फोटो आहे। आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे उपमहापौरच्या कॅबिनमध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून, राणी लक्ष्मीबाईची आहे त्याच्यामध्ये, टिपू सुलतानची फोटो आहे, मग तुम्ही का त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे। पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे, ते न करता अपन ने काय कि टिपू सुल्तान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है करके। पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुका पार करत आहेत, एमआयएम ही निवडणुका लढवणार आहे। आता ते त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं। पण तो वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे। मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावं, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना, की जो जास्त पैसे देतील द्या। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।